परमर्षी स्वस्ति मंगलपाठ. नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी, मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी. दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो. कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमो. कोष्ठस्थधान्योपम करी अरु एक बीज करी प्रभो. संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि करी विभो. ये चार रूपीधर यतीश्वर जगत जन मंगल करे. अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे. दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को. श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को. पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा. स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा. प्रज्ञा प्रदानाश्रमण प्रत्येक बुद्धि जो कई. अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सरी. अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे. उनके चरण में अहर्निश यह दास अपना शिर धरे. काय चाललं होतं आपलं आज? काय आहे? काय तर आहे वीरशासन जयंती आहे. म्हणजे काय, आता मला हे सगळं म्हणताना समोर ते हे उभारले होते. कोण? गौतम गणधर, म्हणजे इंद्रभूती ब्राह्मण. आजच्या दिवशी गेले ना, काल गेले होते समोशरणात, आणि आज त्यांना गणधर पद प्राप्त झालं. आणि ज्या क्षणी गणधर आले समोशरणामध्ये की दिव्यध्वनी सुरू झाली. मग यातलं काय काय आलं सांगा त्यांना, कुठल्या कुठल्या वृद्धी प्राप्त झाल्या. असं ते मी असं वाचताना त्यातनं असं वाटेल तर सगळ्या वृद्धींचे धारी झाले ना हळूहळू. ते एकदम हळूहळू म्हणण्यापेक्षा झाले एकदमच. 4 ज्ञानाचे धारी गणधर पद मिळालं म्हणजे केवळ ज्ञान सोडून बाकी सगळ्या वृद्धी त्याच्यामध्ये गर्भित येणार. कारण मनपर्यय ज्ञान ही दुसरी वृद्धी आहे. आणि ज्याला केवळ ज्ञान वृद्धी प्राप्त झाली त्याला बाकीच्या सगळ्या वृद्धींचं तिथं काय अपेक्षाच नाही आहे. पण ज्याला सांगितलं मनपर्यय ज्ञान आहे तर ते सगळ्या 64 वृद्धीचे धारी पण असू शकतात. म्हणून सांगितलं की त्यांच्या ठिकाणी अवधी ज्ञान, कोष्ठ बुद्धी, बीज बुद्धी, संभिन्न संश्रोतू काय नसणार. तर सगळ्या वृद्धी युगपत प्रकट झाल्या. काय होते काल आणि आज काय झाले. तुम्ही चटई घेतलं नाही, घ्या ती चटई बसायला. काल काय होते, कुठं होते सांगितलं ना ते की हां, म्हणजे इंद्राने पण कपट केलं जाऊन त्यांच्या समोर. काय म्हणून, त्याला आणायचं होतं ना कसं तरी. इंद्रभूती ब्राह्मण होता तो गणधराचा जीव आहे हे कळलं इंद्राला. आणि जेव्हा ती 66 दिवस दिव्यध्वनी खिरली नाही महावीर भगवंतांची, तर त्यावेळेस गणधरांचा अभाव आहे हे समजलं अवधी ज्ञानाने. आणि मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, जाऊन त्यांना आणायसाठी बघितलं, पण ते येणार नाहीत हे कळलं त्यांच्या ज्ञानाने त्यांना. म्हणून त्यांनी एका शिष्याचं बटूचा वेश घेतला. कोण? त्या इंद्राने. आणि जाऊन त्यांना त्यांच्या समोर उभारला. मग त्यांनी विचारलं, त्यांना मद होता ना आपल्या ज्ञानाचा इंद्रभूती ब्राह्मणाला. आणि मग त्यांनी विचारलं की कुठल्या गुरूंचा शिष्य आहेस तू. मग त्यांनी सांगितलं, किती छान सांगितलं की भगवान सर्वज्ञ महावीर स्वामींचा मी भक्त आहे.
आणि मग असं नावं उपाधी वगैरे लावलेली ऐकलं की बिथरला. म्हणला असं काय तुझे गुरु आहेत, सर्वज्ञ नाव लावायला, भगवान नाव लावायला. माझ्याशी शास्त्रार्थ करून बघू देत त्यांना. जिंकले तर मग ते श्रेष्ठ गुरु म्हणू आपण. आणि मग म्हणजे तुम्ही त्यांच्याशी काय शास्त्रार्थ करता, पहिला माझ्याशी करा, असं इंद्रानी बटूनी, आता तो बटूचा वेशात होता ना, त्यांनी जाऊन म्हणलात तसं की तुम्ही पहिला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, मग माझ्या गुरूंशी. मग विचार म्हणले काय आहे, म्हणजे असं त्यांचा ज्ञानाचं काय म्हणायचं एक गर्व झाला होता ना की मला सगळं येतंच. आणि मग काय म्हणून दाखवलं म्हणा, त्रैकाल्यम द्रव्य षटकम नवपदसहितम जीव षटकाय लेशाः काय पंचान्नेचास्तिकाया व्रतसमिती गुप्ती संयुताः नाही पंचान्नेचास्तिकाया व्रतसमितिगती ज्ञानचारित्रभेदाः इत्येतन्मोक्षमूलं त्रिभुवनमहितैः प्रोक्तमर्हद्भिरीशैः प्रत्येति श्रद्धदाति स्पृशति च मतिमान ह्यस्य वै शुद्ध दृष्टी. एवढं म्हणून दाखवलं त्यांना. आणि म्हणले मला ह्या श्लोकाचा अर्थ सांगा. आता ते ब्राह्मण विद्वान होते, त्यांना तुमच्या त्रैकाल्य, द्रव्य षटक, काय 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ, 6 लेशा काय माहिती होतं, शब्दसुद्धा कळेना. पण मान होता ना, कसं म्हणायचं मला येत नाही म्हणून. काय म्हणले इंद्रभूती, म्हणले ह्याचा अर्थ तुला पाहिजे ना, मग तुझ्याशी कशाला मी शास्त्रार्थ करू. म्हटले ह्याचा अर्थ मी तुझ्या गुरूंनाच सांगणार. चल म्हणले तुझ्या गुरुकडे. पाहिजे काय होतं, तेच पाहिजे होतं. मग असं खावा नाही तर असं खावा, खायला पाहिजे होतं तेवढं तेच. तर चला म्हणले. आणि मग निघाले आणि यात्रा येऊन कुठं पोचली, समोशरणाच्या दाराशी. आणि समोशरणातलं काय त्या पायऱ्या चढल्या की वर मानस्तंभ दिसलं. काय शक्ती त्या मानस्तंभामध्ये, कोणाच्यात शक्ती आहे, मानस्तंभात शक्ती का तुमच्या ज्ञानात शक्ती. मग माझी शक्ती म्हणून तर मानस्तंभ कोण बघत नाही हो, आहे ना तुमच्याकडं मानस्तंभ. कोण कोण बघतंय आणि कोणाकोणाचा मान जातो, कोणाकोणाला ज्ञान प्राप्त होतं, कोण कोण मुनी होतं, 4 ज्ञानाचे धारी होतात. त्या समयात मानस्तंभ पाहिला की मान गळून गेला. काय ज्ञान आहे माझं हे, तर अशी ती मुद्रा, असं ते रूप बघितल्यावर त्यांना त्यांचं ज्ञान तुच्छ वाटू लागलं. आणि मग तिथं हे भगवान, हे ज्ञानी आहेत, खरोखर हे सर्वज्ञ आहेत असं तिथं प्रतीतीला आलं की मान गळून गेला. जिथं मान शून्य झाला तिथं प्रतीती झाली लगेच, जसे भगवान तसा मी. जाणलं स्वतःला की सम्यक दर्शन प्राप्त झालं. कोण, कुठला जीव, ब्राह्मण, जैन कुळातला नाही, अजैन कुळातला. पण प्राप्त करू शकली की नाही विद्या. अवघड आहे का आपल्याला. सम्यक दर्शन केलं. सगळ्यात पहिलं कर्तव्य ते आहे, जर आपण आज जिन कुळात आलोय तर सम्यक दर्शन प्राप्त केल्याशिवाय हा भव सोडायचा नाही. सगळा दिवसभरातला पुरुषार्थ आपला स्वाध्याय, ध्यान सगळ्यामध्ये हेच उद्देश असावा, मला आत्म्याची अनुभूती घ्यायची आहे. काय अनिता काकी, किती वेळा घेतो अनुभूती, किती वेळा घेतो आपण. तर हे उद्देश ठेवा जेव्हा स्वाध्याय करताय, जेव्हा कोणाशी काय विचारपूस किंवा चर्चा करतोय त्यावेळी सुद्धा आपल्याला आपल्या आत्म्याचं भावभासन असावं. तर कुठपर्यंत आलो होतो. मग तिथं मान कशाय गळाला, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली की आज भगवंतांचं दर्शन करायला गेले. भगवान दिसले डोळ्याला समोर की वैराग्य झालं, तिथंच दीक्षा झाली आणि मुनी झाले. मुनी झाल्या 4 ज्ञानाचे धारी झाले, गणधर पद मिळालं आणि इकडं दिवेध्वनी फिरू लागली. किती असं झट काय असेल ते, काय म्हणायचं, किती महाभाग्यशाली जीव होता असं म्हणायचं ते. की आता मग तिथे त्यांनी एक मेसेज आला होता ना की बघा निमित्त करता आहे की नाही. मग म्हणजे गौतम आल्याशिवाय, गणधर आल्याशिवाय दिवेध्वनी नाही फिरली, मग निमित्त करता झाला का नाही, सांगा उत्तर.
निमित्ताने केलं का नाही? निमित्त नव्हतं म्हणून तर 66 दिवस का नाही फिरलं? हा, मग तिथं म्हणायचं जेव्हा उपादान तसं तयार झालेलं असतं त्यावेळेस तिथं ते निमित्त आलंच, आणि अजून उपादानाची योग्यता नव्हती, त्यामुळं निमित्त असो नसो तिथं ते कार्य होणारच नव्हतं. म्हणून तुम्ही निमित्ताकडून बघालाय, आम्ही उपादानाकडून बघालोय. मग अशी दृष्टी ठेवलं तर कर्तृत्व संपलं. मग तिथं कोण केली दिव्यध्वनी? सहज खिरली. आता तिथं त्यांना सांगायचं होतं का? त्यांना महावीर भगवंतांना गौतमलाच उपदेश द्यायचा होता, म्हणून आजच खिरली, ते आल्यावरच खिरली. असं पार्शिलिटी केवळ ज्ञानींकडे नसते. हा, आणि मग सांगितलं ना, अशी दिव्यध्वनी खिरली झेलली की अंतर्मुहूर्तामध्ये रचून टाकली, म्हणजे रचली, टाकली नाही म्हणायचं, अशी रचली की सगळ्यांना द्वादशांग मिळणार. म्हणजे गणधरांच्यातच ती शक्ती आहे की ते ग्रहण करणार, धारण करणार आणि पुन्हा त्याचं कथन करणार. आणि मग त्यांनी सांगितलं, आज पूजेत छान आली ती पूजा, खरं मला ते पण घ्यावं वाटलं होतं. पूजा करताना वाचली ना आज तुम्ही? वीरशासन जयंतीची पूजन होती आज. त्याच्यात सगळं वर्णन असं आलंय की गौतम ने दीक्षा लेते ही ऋषिगणधर का पद पाया, तत्क्षण खिरी दिव्य ध्वनि प्रभु की द्वादशांगमय कल्याणी, रच डाली अंतर्मुहूर्त में गौतम ने श्री जिनवाणी. एका अंतर्मुहूर्तामध्ये जिनवाणीची रचना केली. असं कसं क्षयक्षम उघाट होत गेला बघा की त्यांचा. अशी ज्ञानाची विशुद्धी झाली की त्याच्यामध्ये सगळं झळकू लागलं. 206 पान आहे ह्याचं जयमालेचं, त्याच्यामध्ये आलंय जिनेंद्र रचनामध्ये. काय म्हणत होते मी? काय काय अभ्यास करावा लागलं त्यांना, किती शास्त्र वाचली त्यांनी, मग त्यांना 4 ज्ञान झाले, मग हे सगळं अथांग जिनवाणीचं ज्ञान झालं. काहीही वाचलेलं नव्हतं. पण काय म्हणायचं, ज्ञानात एक स्वच्छता असली ना, कलुषित ज्ञान नसलं ना, तुम्हाला एवढंसं निमित्त मिळायला ते लगेच उद्घाटित होतं. म्हणून म्हटलं ना, कोरी पाटी असेल ना, त्याला जाऊन धर्म शिकवा की, असं लगेच ग्रहण करत जात होतो. आणि तेच कोणीतरी अर्धवट शिकलेलं असलं किंवा काय म्हणायचं दुसरी काहीतरी मान्यता असेल, कुठले अन्य देवी देवतांना भजत असेल, अन्य गुरूंची भक्ती असेल, आणि त्यांना तुम्ही असं खरं तत्वज्ञान सांगायला गेलात तर पचत नाही, पटत नाही, रुचत नाही. सगळीकडं मग विरोध येत जातो. म्हणून आपलं ज्ञान असं स्वच्छ ठेवा, ज्याच्यामध्ये जे काय पडेल ते चांगलं पडलं तर लगेच त्याचा आपल्याला उघाड होणार. मग असंच झालं ह्यांचं पण. ज्ञानाला तीक्ष्णता होतीच की ह्यांना इंद्रभूतींना. म्हणजे ज्ञान तर काय म्हणायचं धारदार होतं, इतकं क्षयक्षम होता तीव्र, पण फक्त समीचिंता नव्हती त्या ज्ञानाला. आणि ते मिळालं जेव्हा त्या क्षणामध्ये असं वैराग्य झालं आणि ज्ञान काय म्हणायचं मनपर्य ज्ञान प्रगट झालं, इतकी विशुद्धी वाढली त्या ज्ञानाची. 7 शतक लघु और महाभाषा 18 विविध प्रकार, सब जीवों ने सुनी दिव्य ध्वनि अपने उपादान अनुसार. कोण कोण आहे तिथं समोशरणामध्ये? हां, आमच्या समोशरणामध्ये इथं मांजरं पण येतात. तिथं कोण आहेत? सगळे आहेत ना. 4 गतीचे जीव आहेत का 3 गतीचे? हां काका, 4 गतीचे जीव असतात का? किती गतीचे? 3 गतीचे. का बरं? कोण राहिलं? हां, नारकी पण वर आले तर तुमच्याशी भांडत बसायचे आणि तुम्ही काय ऐकायचं मग? नारकींना ते पुण्य नाही, ते नारकी वर येऊ शकत नाहीत. म्हणून जे कोणी दिव्यध्वनी ऐकत नाहीत, काय म्हणायचं स्वाध्याय ऐकत नाहीत, प्रवचनाला जात नाहीत किंवा लाभ घेत नाहीत, जे काय मिळते तुम्हाला बसल्या ठिकाणी, ते कुठं जाणार? नरकात. ते जाणार, मी नाही असं म्हणायचं. आपण पण तेच करतोय. जो कोणी ऐकत नाही, त्याच्यामध्ये महत्त्व देत नाही, तर तो अशा ठिकाणी जाणार जिथं न देव मिळणार, न शास्त्र मिळणार, न गुरु मिळणार. तर सांगत होते की इथं सब जीवोने सुनी दिव्य ध्वनी अपने उपादान अनुसार. प्रत्येक जण आपलं आपलं उपादान घेऊन आलाय तिथं.
त्यामुळं ज्याला त्याला आपल्या आपल्या भाषेत आपल्या आपल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळतात. भगवान काय काय सांगाले, एक ओम सांगितलं तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं वेगळ्या वेगळ्या भाषेत. मग इंद्रभूतींना त्यांची सगळी उत्तरं मिळाली. काय प्रश्न नेले होते बरोबर, त्रैकाल्यम द्रव्य षटकम म्हणजे काय हा प्रश्न पडला होता ना डोक्यामध्ये. प्रश्न पण विसरून गेला आणि तिथं गेल्यावर जे आत्मसात झालं ते लगेच शेवट काय म्हणायचं, द्वादशांगच आत्मसात झालं. त्यामुळे तिथं काही राहिलंच नाही, जे की न समजण्यासारखं अज्ञात असं तत्व काही राहिलं नाही. विपुलाचल पर समो शरण का हुआ आज के दिन विस्तार, प्रभु की पावन वाणी सुनकर गुंजा नभ में जय जयकार, जन जन ने नव जागृति जागी, मिटा जगत का हाहाकार, जियो और जीने दो का जीवन संदेश हुआ साकार. म्हणजे इथपर्यंत सांगायचं तुम्हाला की कोण तो ब्राह्मण कुठला होता, क्षणाच्या पूर्वी मिथ्यादृष्टी अजैन आणि क्षणात असं परिवर्तन झालं. मग हे होऊ शकतं का नाही, तर आपल्या जीवनात सुद्धा असा बदल घडू शकतो. फक्त आपण तसं आपल्या ज्ञानाला दिशा देत नाही, विषय देत नाही, त्यामुळं आपण अजून त्यापासून वंचित आहे. म्हणून वीर शासन जयंती कशासाठी करायची, एक दिवस साजरी करायची, दुसऱ्या दिवशी कुलुपात सगळी जिनवाणी लॉक करून ठेवायची, मग दुसऱ्या वीर शासनलाच काढायची बाहेर. तर याला म्हणलं नाही, जसं तुम्ही श्रुतपंचमी करताय तर तसंच वीर शासन जयंती आहे. म्हणजे भगवान वीरांचं आज शासन सुरू झालंय. आजपासून तुमचं पुण्य असं की ती वाणी आपल्याला मिळाली आहे, ते आपल्याला तत्व आपल्यापर्यंत राहिलंय. ह्याच्या पुढं तर सगळ्याचा लोप होत जाणार आहे, ते सुद्धा आपल्याजवळ राहणार नाही. म्हणून जे मिळालंय ते आपलं भाग्याने मिळालंय, आपल्या महापुण्याने मिळालंय, तर त्याचं उपयोग करून घ्या, स्वतःमध्ये त्याला उतरवा, त्याचं भावभासन करा आणि भेदविज्ञान करा, तर ते कार्यकारी आहे, अन्यथा नाही. कुठली चालली होती आपली वृद्धी, प्रत्येक बुद्धता वृद्धी. 64 वृद्धींमध्ये जी बुद्धिवृद्धी आहे त्याचा 17वा भेद आहे. मागच्या वृद्धीमध्ये काय सांगितलं होतं, प्रज्ञाश्रवणत्व वृद्धी, प्रत्येक बुद्धता वृद्धी आणि शेवटची ती वादित्व वृद्धी आहे. तर प्रत्येक बुद्धतामध्ये काय सांगितलं, दोन्ही कंपॅरेटिव्ह वाचलं तर चांगलं कळणार. प्रज्ञाश्रवणत्वमध्ये काय सांगितलं होतं की अध्ययन केल्याशिवाय 14 पूर्वाचं सगळं ज्ञान उद्घाटित होतं. म्हणजे आणि तो अतिसूक्ष्म तत्वाला जाणण्याची योग्यता ठेवतो किंवा तसं त्याला जाणता येतं, तर ती झाली प्रज्ञाश्रवणत्व वृद्धी. कोणाला संस्कार म्हणजे असेल ना पूर्वभवांमध्ये. आता जसं म्हणलं भरत चक्रवर्तींनी दीक्षा घेतली, असं पंचमुष्टी लोच केला की अंतर्मुहूर्तामध्ये केवळ ज्ञान झालं. कसं काय हो, त्यांना म्हणजे अंतर्मुहूर्तात. आणि इकडं आदिनाथ भगवान किती दिवस बसले, 1,00,000 पूर्व. दिवसापासूनची नव्हे, पूर्वचे 32 भव ते भावलिंगी मुनी होते. कोण, भरत चक्रवर्ती. आणि मग सांगितलं होतं मध्ये एकदा की अशी कर्मांची निर्जरा असते, एकदा भावलिंगत्व जर प्रगट झालं तर संवरपूर्वक निर्जरा इतकी झर होत असते की त्यामुळं कर्म किती राहिले हो, 32 भाव म्हणजे थोडं असतं का. अनेक प्रकारचे उत्सर्ग परिसर सगळ्यांना पार करून त्यांनी जेव्हा अनुभूतीमध्ये स्थिर राहिले, दृढ राहिले, आणि आताच्या भावात सुद्धा ते सम्यक्त्व घेऊन आले. म्हणजे 6व्या 7व्या गुणस्थानात झुलणारे असे ते मुनी असणार. कदाचित श्रेणी आरूढून पडलेले पण असणार उपशम श्रेणीतून वगैरे. त्यामुळं कर्मांची निर्जराच होत गेली ना पूर्व सगळ्या भवांमध्ये त्या. आणि मग त्यामुळं या भवात जेव्हा भरत चक्रवर्ती झाले तर त्या भवात असं तुम्हाला लगेच केवळ ज्ञान झालेलं दिसलं, पण त्याच्या मागची ती तपश्चर्या त्यांचे भाऊ सगळे वाचून काढायचे. म्हणजे समजतं आपल्याला पण की कशाचं फळ असतं ते. असंच आहे ह्याच्यात पण प्रज्ञाश्रवणत्व वृद्धी जी आहे
तर त्याच्यामध्ये जे 14 पूर्वाचं ज्ञान स्वतः अध्ययन केल्याशिवाय प्रगट होते, जसं की आता इंद्रभूती गौतम गंधरांना काय अध्ययन केलं होतं, प्रगट झालं का नाही ज्ञान? कुठलं ज्ञान प्रगट झालं? काही शेषच राहिलं नाही आता. म्हणजे मनोपरे ज्ञानासारखं ज्ञान प्रगट झालं तर अत्यंत विशुद्धी आहे आता त्यांच्या ज्ञानामध्ये. तेच सांगितलं की म्हणूनच पूर्वसंस्कार असणार आहेत की जे त्या क्षणिक त्या निमित्त मिळालं बहिरंगामध्ये, की जसं ती ठिणगी एवढीशी मिळाली की किती का मोठा भारा असे ना लगेच एका क्षणात जळून जातो. तसं सांगितलं की इतके दिव्यध्वनी खिरायला म्हणा किंवा काय ते दर्शन घडायला भगवंतांचं इतकंच निमित्त होतं की ज्याच्या निमित्तामध्ये सगळे मिथ्यात्वरूपी इतका मोठा कर्मांचा ढिगारा क्षणात नष्ट झाला त्यांचा. आणि मग तिथं त्यांना सगळ्या रुद्धीसुद्धा या प्राप्त झाल्या. काय सांगायचं तुम्हाला याच्यात? बरं ठीक आहे, आठवलं, विसरलं लगेच. असं आपलं ज्ञानाचं क्षयक्षम आणि त्यांचं क्षयक्षम असं उघाड होत जाते, आपलं सगळं मंद होत जाते. तर त्यांना असं 14 पूर्वाचं ज्ञान अध्ययनाशिवाय प्रगट होतं आणि ज्याच्यामध्ये अतिसूक्ष्म तत्वाला सुद्धा ते सांगण्यामध्ये कुशल होतात. असे ते कोण? प्रज्ञा श्रमणत्व रुद्धिधारी मुनी. आणि पुढचे कोण होते? प्रत्येक बुद्धता रुद्धीवाले मुनी. काय फरक केला होता याच्यामध्ये? ऐकलेत का प्रवचन काल परवाचे? प्रज्ञाश्रमणत्वमध्ये सुद्धा ज्ञानाचे धारी झाले आणि प्रत्येक बुद्धता रुद्धीमध्ये सुद्धा ते ज्ञान संयमामध्ये निपुण झाले. पण उपदेशाशिवाय बरोबर, प्रज्ञाश्रमणत्वमध्ये स्व अध्ययनाशिवाय अशी वृत्ती प्रगट झाली आणि प्रत्येक बुद्धतामध्ये गुरूंचा उपदेश सुद्धा तिथं मिळाला नाही. गुरूंच्या उपदेशाशिवाय म्हणजे ह्याच्यामध्ये घाला पाहिजे तर कंसात की स्वतः अध्ययनाने वगैरे सुद्धा त्यांना अशी प्राप्त झाली असेल. तर गुरूंच्या उपदेशाविना आपल्या शक्तिविशेषाने ज्ञान संयम यांच्यात भेद अभेदामध्ये निपुणता प्राप्त करणे ही प्रत्येक बुद्धी वृद्धी आहे. काय कळलं भैया? उपदेशाशिवायच म्हणजे असेल कदाचित त्यांनी अध्ययन करून स्वतः आत्मसात केलेली असेल ती, पण असं की ज्ञान संयमाची निपुणता प्रगट होते त्यांना, तर त्याला म्हणलं प्रत्येक बुद्धी वृद्धी. ज्ञान म्हणजे काय सांगितलं होतं आणि संयम म्हणजे काय सांगितलं होतं? वही घेतच नाही तुम्ही लोक, मग कसं कळायचं? ज्ञान म्हणजे ज्ञान म्हणजे काय आणि संयम म्हणजे काय? 2-3 दिवस घेतला आपण. सुंदरी काकी वही कुठे आहे? नाही ते झालं कुठं? ज्ञान आणि प्रज्ञामधलं फरक झालं, कारण आणि कार्य. हे काय विचारतेय मी? ज्ञान आणि संयम म्हणजे काय सांगितलं होतं मी? जे पापबंधाचं कारण नाही आणि विशुद्धीला वाढवणार आहे त्याला म्हणायचं ज्ञान. काय? जे पापबंधाला कारण नसतं आणि विशुद्धीला कारण असतं, विशुद्धी वाढवण्याला कारण असतं, त्याला म्हणायचं ज्ञान. आणि ते ज्ञान कशा प्रकारे माझ्या चारित्र्यात उतरेल, ते मला कसे कार्यकारी होईल, त्या विषयात प्रगती म्हणजे संयम किंवा तप. काय म्हणले सांगा? ज्ञान म्हणजे जे पापबंधाला कारण नाही आणि विशुद्धीला वाढवणार आहे ते ज्ञान म्हणलं. आणि ते ज्ञान माझ्या चारित्र्यात कसं उतरणार किंवा माझ्या चर्येमध्ये कसं येणार याच्याविषयी प्रगती करणं याला म्हणायचं संयम किंवा तप. काय असतं ज्ञान चारित्र्यात उतरायचं म्हणजे?
सम्यक दृष्टीची चर्या कशी असते ना, त्याचं ते ज्ञान चारित्र्यामध्ये उतरलेलं आहे. काय काय असते हो सम्यक ज्ञानीचं ज्ञानामध्ये काय फरक आहे? तो जाणतोय ना की जे काय माझ्या ज्ञानात येतंय ते माझ्यापासून भिन्न आहे, मी त्याच्यापासून भिन्न आहे. यालाच म्हणायचं भेदविज्ञान. मग जेव्हा ज्ञानामध्ये ही धारा सुरू आहे की मी ज्ञानवाला भिन्न आहे आणि बाकी सगळे परपदार्थ भिन्न आहेत, हे जेव्हा ज्ञानामध्ये चालू आहे चक्र, त्यावेळेस कुठलाही पदार्थ येऊ दे ज्ञानामध्ये, तो किती त्याच्याशी एकरूप होणार, किती त्याच्यात एकत्व असणार त्याचं, त्यालाच म्हणायचं चारित्र्य. काय म्हणले? भलेही समोर कोण होतं? रामाचा जीव होता आणि त्यांनी सांगितलं कृतांत वक्रनी की सीतेला रामाने सांगितलंय तुम्हाला इथं सोडून द्यायला. आता डोळ्यासमोर प्राणप्रिय पती आहे ज्ञानामध्ये. आता त्यांच्याशी आत्तापर्यंत या क्षणापर्यंत माझे पती हा भाव आहेच की, आत्ता पण आहेच, नाही असं नाही आहे. प्रेम आहे, तेवढी त्यांच्याशी निकटता आहेत, परिणाम जोडलेले आहेत त्यांच्याशी. पण आत्ता जेव्हा हे समजलं त्यावेळी सम्यक दृष्टी आहे सीता. त्या समयात सुद्धा काय झाली परिणती? द्वेष झाला का? तुम्ही असता तर 100% द्वेष केला असता का? कारण मिथ्यादृष्टी जीवाला सहन होत नाही असलं. सम्यक दृष्टी सुद्धा काय म्हणायचं कदाचित विचलित होईल, नाही असं नाही आहे. चारित्र मोहनी आहे अजून त्याच्याजवळ. पण तिची परिणती कशी होती सीतेची? जर त्यांनी सांगितलंय तर फक्त त्यांना एक माझं एवढं मेसेज द्या, काय? मला जसं सोडलं तसं धर्माला सोडू नका. ही भाषा कोणाची असू शकते सांगा? ज्याला भेदज्ञान असेल ना तोच सांग. यालाच म्हणायचं चर्या, चारित्र, संयम, तप. ज्ञान उतरलं का नाही चर्येमध्ये? आपलं ज्ञान फक्त ज्ञानातच असतंय. विजू काकी कुठं? ज्ञानात चारित्र्यात किती आलं? मग ज्ञानी झालो का अज्ञानी सांगा? आपण काय करतो, कशायांचं उदय आलं की कशाही होऊन जातो लगेच. मग ज्ञानी राहिलो का अज्ञानी? तप कशाला म्हणायचं? काय करायचं? पश्चाताप, सारखं सारखं पश्चाताप करून पहिला कर्मबंध वाढवून घ्यायचे आणि परत मग हळूहळू निर्जरित करत बसायचे. एका वेळी कर्म येणार तर अशी कोडाकोडीने बांधले जातात कदाचित, मिथ्यादृष्टी असेल तर. सम्यक दृष्टी असेल तरी सुद्धा अंतकोटाकोटी बंद चालू आहे त्याला. हो ना? कोण आहे? हो ना? हां. तर मग इतके कर्म बांधणार एका समयाच्या परिणामाने आणि मग त्याला निर्जरा करत बसायला भाऊ जातात माहिती का? बांधायला किती? एक क्षणभर. आणि निर्जरा करायला बसा करत मग पश्चाताप नंतर हां. मग ते ताप करत बसण्यापेक्षा तप करा सांगायला लागलेत. काय तप करायचं? ज्ञान मिळवलंय, जे काय आपल्याला समजलंय त्याला चर्येमध्ये उतरू द्या. ह्याला चारित्र म्हणलंय, याला तप म्हणलंय. तुम्ही घरात राहता तर तुमच्यावर जास्त उपसर्ग आहेत, परिशह आहेत, त्या त्यागींना मुनींना कमी असतात. पण तुम्हाला या चारित्र्याची काय म्हणायचं जास्त गरज आहे किंवा या तपाची जास्त गरज आहे. कारण कोण कधी येऊन आपल्यावर काय उपसर्ग करेल, काय शब्द बोलेल, काय आपली निंदा करेल, कदाचित काहीतरी आपल्या मनाविरुद्ध चालू असते. मग अशा प्रसंगामध्ये ज्ञानाला काय करणार तुम्ही? तरी पण राग करतो का नाही? म्हणजे जेव्हा रागद्वेष होता त्यावेळेस ते शब्दच राहत आहेत. मग ते ज्ञानाला त्या उतरवा हेच सांगायला लागलेत. जे हे वृद्धिधारी आहेत ना, प्रत्येक बुद्धता उगीच वृद्धीने प्राप्त होत. ते ज्ञान असं खंबीर बनलंय, इतकी शक्ती प्रगट झाली आहे त्या ज्ञानाला की चारित्र्यात उतरलंय ते. आपलं फक्त ज्ञान सेफ कस्टडीमध्ये ठेवतो आपण, बस सुरक्षित आहे ना, बस त्याला बाहेर नाही काढत. म्हणजे ज्ञान असेल तर त्याचा वापर पण व्हायला पाहिजे तसा, आणि ते करत नाही आपण. म्हणजे काय म्हणलं की तुम्हाला म्हणलं समजा मुलांनी मस्त तुम्ही डिश केली, इतकं कष्ट करून दिवसभर समजा, आणि संध्याकाळी त्याला दिली खायला, आणि ते म्हणला काय केलंय असलं, काय वाटलं हो तुम्हाला? काय पारसबाईंनी असं काय म्हणलं तर काय वाटणार? इन व्हेन, सगळं मी इतकं केलं तर
याच्यासाठी मी करते आणि ह्यानी मला असं करताय. म्हणजे काय केलं? कशाची डिश केली होती? पुद्गलाची. कोण खाणार होतं? पुद्गल. शब्द कोणाचे होते? पुद्गलाचे. तुम्ही काय करताय? ज्ञान पण पुद्गल होऊन गेला आपलं त्यावेळेस. आणि तिथं मग किती आकुलता, किती दुःख, किती संक्लेश परिणामामध्ये. मी केलं ना ही भावना आहे माग, त्यामुळं असं फळ भोगावं लागतं. काय म्हणत नाही ना असं? म्हणू नका हां, नाही तर जेवण मिळणार नाही घरात. तर म्हटलं की जे ज्ञान ते जे काय पापबंधाचं कारण नाही आणि विशुद्धीला वाढवणारं आहे, असं ते ज्ञान कशा प्रकारे माझ्या चारित्र्यात उतरेल, ते कसं माझ्यासाठी कार्यकारी ठरेल, या विषयामध्ये प्रगती करणे म्हणजे संयम आहे, तप आहे. थोडक्यामध्ये काय सांगतो आपण छडालेच्या दुसऱ्या ढालीमध्ये? परद्रव्यन ते भिन्न आपमे. तिसऱ्या ढालीत आहे, बरं करेक्शन करून घ्या. परद्रव्यन ते भिन्न आपमे, रुचि सम्यक भला है. आप रूप को जानपनो सो सम्यक ज्ञान कला है. आप रूप में लीन रहे धीर, सम्यक चारित्र सोई. अव्यवहार मोक्ष मग सुनिए, हेतु नियत को होई. काय होती तिसरी लाईन? आप रूप में लीन रहे थिर, सम्यक चारित्र सोई. सम्यक चारित्र म्हणायचं कशाला? बाहेर कुठली चर्या करायला जाऊ नका. तुम्हाला ते अवघड वाटतंय ना, काहीतरी नियम घ्या, हे सोडा, व्रत घ्या. काल एक जण आलं होतं आणि त्यांना सांगितलं आम्हांनी की असे असे नियम कर. नाहीच, मला नियम घे म्हणून सांगू नका, मी नियम घेणार नाही असं म्हणाला तो मुलगा. मग असं होत असते भाव म्हणून, माहिती का? म्हणून त्या गुरूंकडे कोण जायचं नाही, कारण गुरु असतात ते असं काहीतरी पकडून नियम देतात म्हणून ना. मग त्यात कल्याण असतं का? कल्याण असतं आपलं, हे पण कळत नाही हो. उलट मग आम्हांनी सांगितलं त्याला उदाहरण की तो कोण आला होता? रावण गेला होता ना गुरूंच्या दर्शनाला, आणि गुरु म्हणाले की रत्नाच्या दुकानात आलाय सर, एक रत्न घेऊन जा. आणि मग रावण काय म्हणला? कुठं आहे रत्नाचं दुकान? असं नाही सांगितलं ना. महाराजांच्या जवळ आलोय म्हणजेच जे काय रत्नत्रयधारी आहेत असे ते मुनी, त्यांच्या संगतीत आलोय, तर रत्नाच्या जवळ आलोय. आणि मग रत्नाची खाण आहेत ते, आणि त्यांनी सांगितलं जेव्हा की एखादं रत्न घे, तर त्यावेळेस त्यांची तयारी नव्हती, कारण नरकगामी जीव असतो त्याला व्रताचे भाव होत नाहीत. म्हणून समजून घ्या, आपल्याला जर व्रत नियम संयम नको वाटलं भैया, तर नरकाला नाही तर तिऱ्यांच्या गतीला जाणार आहात. म्हणून भाव असे ठेवायचे नेहमी की मला करायला पाहिजे, घ्यायला पाहिजे, असे भाव करायचे. मग तिथं रावणाने काय केलं? नियम म्हणजे ते पण सांगितलं काय आम्हांनी? नियम जर त्यांनी केला असतं तर नरकाला कसा गेला? परस्त्री सेवन म्हणजे काय म्हणायचं? जोपर्यंत ती मला इच्छिणार नाही, जोपर्यंत ती परस्त्री मला इच्छिणार नाही तोपर्यंत मी तिचं सेवन करणार नाही असा संकल्प केला. कारण जो नरकाला जाणार त्याचे नियम वगैरे नसतात. मग ह्याच्याबद्दल पण एक प्रश्न आला होता की श्रेणिकाचा जीव, त्यांनी पण 1234च्या पूजेच्या कथेमध्ये आलं होतं की त्यांनी पण ते व्रत घेतलं आणि पूर्ण केलं म्हणून. मग कसं काय असं? जर नरकगामी असेल तर त्यांनी व्रत कशी केली किंवा त्याचे नियम संयम कसे झाले? आणि मग जर नियम संयम करणारा असेल तर तो नरकाला कसा जाणार? ज्याला नरकाचा बंध होणार आहे त्यालाच की. तर काय म्हणती? शिखरजीला गेलं की नरक तिर्यांच्यात जात नाही म्हणतात. मग ते रावणाच्या जीवाला शिखरजी दिसली नाही म्हणतात ना, श्रेणिक रावणाला. म्हणलं ना कशासाठी गेले होते रावण शिखरजीला? त्रिलोक मंडल हत्ती पकडायला गेला होता, दर्शन करायला नाही. त्यामुळं आपण पण असं सगळी सारखं गती गेलो शिखरजीला आणि काय काय बघितलो?
सांगितलं ना परवाच्या प्रवचनमध्ये काय, तिथलं डोंगर आणि सगळं नेचर आणि सिनेरी नाहीतर काय तर असलं एक मजा मारायला असं गेलो, सगळेजण ग्रुपनी जायचं मजा करायचं म्हणून गेलो आपण म्हणले, पण भाववंदना केली नाही तर कुठले भाव कटायचे आहेत. त्यामुळं इथं बसून भाववंदना केला तरी सुद्धा भाव कटणार आहेत. पण जरी तिथं गेलो तरी जेव्हा हे वाक्य वाचते त्यावेळेस त्याच्यामध्ये ती भावभासना असावी की मी, नाहीतर म्हणलं ना ते आदिवासी नेत नाहीत का हो तुम्हाला डोलीतून, किती वेळा जातात वर आणि किती वेळा खाली येतात, किती वंदना झाल्या त्यांच्या, किती भाव कटले सांगा. याच भावात मोक्षाला जायला पाहिजे जितक्या वेळा त्यांची वंदना झालेली असती. मग सगळ्यांच्या बरोबर वेगळं वेगळं. आणि तर काकी गेला होता ना डोलीतनं, गेला का कसं गेला, चालत चालत केला होय. मग डोलीवाले होते का नाही बरोबर तिथं, मग त्यांनी पण केली की नाही तुमच्या बरोबर वंदना, मग त्यांना पण मोक्ष द्या. त्यामुळं असं कुत्री वगैरे नाही आहेत का तिथं, किती आहेत आता, सगळी प्राणी पक्षी सगळे आहेतच की, मग सगळ्यांना मोक्ष मिळणार आहे का. भाव सहित वंदे जो कोई ताको नरक पशुगती नाही होई असं सांगितलंय ना. म्हणून भावपूर्वक वंदना केला तर, आणि त्या रावणाने ती वंदना केली नव्हती भावपूर्वक. त्याला कळलं होतं जंगलामध्ये हत्ती आहेत तिथं, जाऊन बघून या. हत्ती बघायला जाऊ नका आता नाही आहेत. आणि मग त्यांनी ते हत्ती घेऊन आला, पण जर भाववंदना केली असती तर नरकगती चुकली असती. नरकाला गेला म्हणजे शिखरजीला गेला नाही, कारण ती अशी पवित्र पावन भूमी आहे की जिथून कोटी कोटी मुनी मोक्षाला गेलेत. अशा सगळ्या मुनींनी तिथं ज्ञान ध्यान तपस्या केली आहे की जेणेकरून तिथून त्यांना कर्मक्षय करून मोक्ष मिळालाय. आणि अशा क्षेत्रात जाऊन आपली आपण विशुद्धी नाही केली तर आपण कुठं करणार जाऊन मग. जर इथं समोशरण आत्ता आहे हे मंदिर, जिथं आपण भगवंतांना विराजमान केलंय, इथं येऊन त्यांना पाहून सुद्धा आपलं ज्ञान वैराग्यामध्ये किंवा तपामध्ये संयमामध्ये वृद्धी होत नाही, तसे परिणाम होत नाहीत, कुठं होणार मग. असंयमीच्या सानिध्यामध्ये राहून तर कधीच संयमाचे भाव होत नसतात. म्हणून संयमीच्या जवळ राहावा, जावा, त्यांची मुद्रा पहा, त्यांची चर्या पहा आणि तसे मला यावं, मी करावं असे भाव ठेवा, तर आपल्या ज्ञान संयमामध्ये वृद्धी होणार. काय अर्धवट राहिलं का मला सांगायचं. नरकगतीचा बंद झालाय, नरकायूचा बंद झालाय म्हणून सांगितलं. कृष्णाने म्हटलं होतं ना, कृष्ण पण जेव्हा सांगितलं द्वारका जळणार आहे त्यावेळीस कृष्णाला सोडून बाकी सगळ्यांना वैराग्य झालं, अनेकांनी दीक्षा घेतली, अनेक जण द्वारका सोडून गेले, पण याला होत नव्हतं वैराग्य. का, कुठे आहे कृष्ण आता, बघून या जाऊन कुठे आहेत. तर म्हणून सांगितलं प्रत्येक बुद्धता रुद्धिधारी मुनी स्वअध्ययनाने करतील कदाचित प्राप्त अशी शक्ती, पण त्यांना पण तिथं गुरूंचा आधार नसतो. म्हणून काय सांगितलं, असं ज्ञान प्राप्त करा की जे पापबंधापासून आपल्याला मुक्त करेल, पुण्याची प्राप्ती करून देईल, आपल्या स्वभावाला प्रकाशित करेल, असं ते ज्ञान आणि असं संयमच आपल्याला मोक्षमार्गासाठी आणि सुखासाठी कारण ठरणार. हो, जाणा. हा मी महावीर स्वरूप आहे. स्वपर प्रकाशी ज्ञानधारी आहे. अनंत वृद्धींचा धनी आहे, ज्ञानी आहे. माझ्यामध्ये किंचितही गर्व नाहीच अनुभवा. गर्व करणे हा माझा स्वभाव नाही. मी ज्ञानवाला आहे, मानवाला नाहीच.
ज्ञानवान स्वरूपोऽहं भगवान स्वरूपोऽहं वीर स्वरूपोऽहं ओम विसर्जन.